पेटीएम पेमेंट गेवर आरबीआयची कारवाई पण ग्राहकांना भुर्दंड नाही चिंता सोडा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आरबीआय ने पेटीएम पेमेंट्स बँकेला नवीन ग्राहक जोडण्यापासून बंदी घातली आहे. याशिवाय विद्यमान ग्राहक 29 फेब्रुवारीनंतर पेटीएम पेमेंट्स बँकेत नवीन रक्कम जोडू शकणार नाहीत. पण आरबीआयने सध्याच्या ग्राहकांना काहीसा दिलासाही दिला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आरबीआय पेटीएम पेमेंट्स गेवर मोठी कारवाई करत निर्बंध लावले आहेत. अनुपालन समस्यांमुळे केंद्रीय बँकेने पेटीएम पेमेंटला नवीन ग्राहक जोडण्यापासून बंदी घातली असून रिझर्व्ह बँकेने 31 जानेवारी रोजी याबाबत आदेश जारी केला. यासोबत 29 फेब्रुवारीनंतर सध्याच्या ग्राहकांच्या खात्यात रक्कम जमा करणे थांबवण्याचे आदेशही आरबीआयने कंपनीला दिले. परंतु विद्यमान ग्राहकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. पेटीएमच्या कोणत्याही सेवेत त्यांच्याकडे पैसे पडून असतील तर ते पैसे संपेपर्यंत त्यांना वापरण्याची सुविधा मिळाले ज्यासाठी कोणतीही मुदत देण्यात आलेली नाही. केंद्रीय बँकेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले की सिस्टम ऑडिट अहवाल आणि त्यानंतर संकलन प्रमाणीकरण अहवालातून दिसून आले की कंपनीने सातत्याने अनुपालन मानकांचे उल्लंघन केले. याशिवाय पेटीएम बँकांशी संबंधित अनेक त्रुटी समोर आल्या ज्यामुळे भविष्यात त्यांच्यावर आणखी आवश्यक कारवाई केली जाईल. पेटीएमला दणका पण ग्राहकांना किंचित दिलासा. रिझर्व्ह बँकेने पेटीएमवर नवीन ग्राहक जोडण्यास बंदी घातली ज्यामुळे ॲपचे युजर्स ग्राहक चिंतेत आहेत. तथापि आरबीआयने विद्यमान ग्राहकांना दिलासा देत म्हटले की पेटीएम पेमेंट्स बँकेचे विद्यमान ग्राहक त्यांच्या वॉलेटमध्ये असलेल्या रकमेचा पूर्णपणे वापर करू शकतात. पैसे बचत खाते, चालू खाते, प्रीपेड इन्स्ट्रुमेंट, फास्टॅग, नॅशनल किंवा कॉमन मोबिलिटी कार्डमध्ये असले तरीही त्याचा वापर केला जाऊ शकतो आणि यावर मुदतीचे कोणतेही बंधन नाही. म्हणजे सध्या तुमच्या पेमेंट खात्यात असलेले पैसे तुम्ही तुमच्या गरजेनुसार कोणत्याही तारखेपर्यंत वापरू शकता. परंतु 29 फेब्रुवारीनंतर यापैकी कोणत्याही सेवेत नवीन रक्कम जोडता येणार नाही. 29 फेब्रुवारीनंतर ही सेवा बंद. पेटीएम पेमेंट्सवरील नवीन निर्बंध 29 फेब्रुवारीपर्यंत लागू होतील आणि यानंतर पेटीएम ग्राहकांच्या अकाउंट, वॉलेट, प्रीपेड इन्स्ट्रुमेंट्स, फास्टॅग कार्डमध्ये ना पैसे डिपॉझिट होतील ना क्रेडिट व्यवहार होऊ शकतील. पण ग्राहक खात्यात असणारा बॅलेन्स संपेपर्यंत सुविधांचा लाभ घेऊ शकतात. 29 फेब्रुवारी 2024 नंतर पेटीएम वापरकर्त्यांना यूपीआय आणि बिपाऊ भारत बिल पेमेंट ऑपरेटिंग युनिट सारख्या सेवा वगळता इतर कोणत्याही सेवेचा लाभ मिळणार नाही. मध्यवर्ती बँकेने ला 15 मार्च 2024 पर्यंत वेळ दिला असून या कालावधीत सर्व प्रलंबित व्यवहार आणि नोडल खाती सेटल करावी लागतील.